चालू केलं. चालू शिवसकाळ. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार आणि संदीप नाईक बाबा 24/7. विषय असा आहे का, कचरा 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 हा कचरा आपण फिरून कचरा कोणता आहे बघा. प्लास्टिकची ग्लास, प्लास्टिकच्या बॉटल. आज म्हणजे पावसाळा चालू आहे, तर जे फिटनेस असतात प्रत्येकाला वाटलं तर आपण फिटनेस व्हावं म्हणून हा कचरा साफ करायला पाहिजे ना. त्याचबरोबर यांना जे भरतीसाठी प्रयत्न करतात, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात, फायर ब्रिगेड असेल किंवा काय काय याच्यामध्ये प्रयत्न करतात, तर त्यांना पण जो जागा नाही आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिके प्रशासनाला मी सांगू इच्छितो का आपण ह्या ठिकाणी पण रोज साफसफाई ठेवा. कारण का पावसाळा असल्यामुळे लोक या ठिकाणी येतात पाऊस भिजू नये म्हणून वगैरे याच्या खाली. आणि ठरल्याप्रमाणे बिअरच्या बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या आहेत. आता ब्रँड कोणता आहे ते पण दिसत नाही आहे, पण आहे इथं 2 टूलबॉक्सच्या बाटल्या आहेत. दिसत आहे का? तिथे पण कचरायची. दारू प्यायला त्या ठिकाणी कचरा आहे. चौकात छपके तिथं पण कचरा आहे. मी पुन्हा सांगतो, दारू प्यायला माझा विरोध नाही. तुम्ही तुमच्या पैशाने दारू पित आहात, पण कुठं प्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि पिले तर त्या वस्तू तुम्ही आणलेल्या त्या पुन्हा घेऊन जावा. पण तुम्ही ते घेऊन जात नाही, अशा पद्धतीने इथं असतात त्या. तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही ही जनतेची प्रॉपर्टीचं नुकसान करताय. अरे बघा इथं हे दाखवा किती मस्त खेळतात ते. त्याचबरोबर MRIDC म्हणजे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना पण विचारणार आहे मी का ही जी फट ठेवली बघा, दिसते दाखवा फट. दोन्ही रोड पुलाच्या मध्ये फट आहे, गॅप येतो. तर हा गॅप बंद होऊ शकतो का? त्याच्यामुळं ह्या मधोमध बरोबर पाणी येत आहे. पूर्ण ओलं झालंय. जर मधला गॅप नसता तर पाणी आलं नसतं आणि पब्लिकला पण थोडं वावराला चांगलं भेटलं असतं. आणि याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुशोभीकरण करा, जेणेकरून वयोवृद्ध माणसं, महिला वगैरे येऊन ह्या ठिकाणी फिरतील. म्हणजे जागरूक पार्क असेल त्या पद्धतीने. है ना? साफ सफाई पाहिजे की नाही? हाँ नहीं, साफ सफाई चाहिए ना. अभी मिट्टी है जिसके कारण दिक्कत हो रही है ना. बारिश हो जाती तो मैदान में खेलने के लायक नहीं रहे. चलो साफ सफाई करेंगे और ये कुछ इसका कुछ तो करेंगे. हाँ, इसके ऊपर से कुछ डाल देंगे ना, पानी नहीं. हाँ, पानी नहीं आएगा. अरे उसमें था, उन्होंने थर्माकोल डाला था, लेकिन फिर उसको निकाल दिया. ये देखते हैं ना, वो बात करते हैं. आणि त्याचबरोबर लास्टला जो रिजन्सी संपतो ना, तिथं पण खूप कचरा आहे. निकलने वाला है ना, वहाँ पे सब कचरा हो गया. कचरा हटाना पड़ेगा ना ऊपर ना. ऊपर इसलिए वो पानी भरेगा तो फिर इधर उधर कहीं ना कहीं से तो हो जाएगा. जाली के ऊपर जो है थैलियाँ आ गई, थैली आगे वगैरह पे हो. अभी तक कोई हैंडओवर किया नहीं लगता है. कल मला वाटतंय अक्षय कराळेजी, मी आपल्याला विनंती करतो, मागे पण बोललो होतो का हे तुमच्या अधिकारात आला असेल की नाही, कारण यायला पाहिजे पण आलेलं नाही आहे. पण साफसफाई नाही म्हणजे आलेलं नसेल. पण मला तर वाटतंय का असणार. पण मी पुन्हा एकदा आपण तुम्हाला फोन करतो आणि विचारतो का नक्की हे साफसफाई कोण करेल. आपण पाहिलं असेल खूप घाण आहे. दर 2 रोड के किनारे. हाँ, रोड ध्यान नहीं दे रहे ना. अपना रात को लोग खा पी रहे हैं, वहीं कचरा मचरा छोड़ के चले जाते. वो सबसे बड़ा. मैं उनको यही बोला, मैं अभी भी बोला, पीने के लिए मैं ना नहीं बोल सकता किसी को, हमारा हक नहीं है. नहीं पियो, लेकिन बोतल को कहीं एक जगह रखो ना. जो लेकिन नहीं, जगह कौन सी पीने के लिए चाहिए वो डिसाइड करता है तुम्हारा नेचर. तुम कहाँ बैठ के दारू पी रहे है ना, ये तुम डिसाइड करते हो. बाटली फोड़ता है. हाँ, अरे फोड़ कर पूरा फैला देते हैं है ना.
तिकडे हम लोग चलते रहे उधर शाम सुबह देखते तो पूरा बात कोई पैदल चल रहा है, अगर नंगे पैदल मेरे को खुद कुछ कांच लगी ना। कांच लग जाता है, जो है दिक्कतें होती है। चलिए ठीक है ना।